वावर असलेल्या वाघाला पकडण्यासाठी त्याला डाट मारण्यात आला होता। या दरम्यान वाघाचा मृत्यू। बीडमध्ये जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीला गती देणारा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। क्रीडा संकुलासाठी 24 कोटी 95 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास आणि निधी मंजुरीस मंत्रिमंडळाची मान्यता। नाशिकमधील रिंग रोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या प्रस्तावित जमिनीला योग्य मोबदला द्या, अन्यथा रिंग रोडचा मार्ग बदलण्याची मागणी। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांकरता एसटी बसची सुविधा नाही। शिवाय मानव विकास मिशनच्या बस देखील विद्यार्थ्यांकरता थांबत नाहीत। त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप। मनसेकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा। पावसामुळे मुंबई पुणे रेल्वे मार्ग बंद झाला होता। त्यामुळे मुंबई शिवाई बसच्या फेऱ्या एसटीनं वाढवल्या। दररोज 130 बसच्या फेऱ्या आधी 80 ते 90 होत्या। जळगावच्या कानसवाडा गावात विद्यार्थ्यांसह पालकांनी एसटी रोखून धरली। बस उशिरा धावत असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। तसंच परतीची बसही गावापासून 2.5 किलोमीटर दूर सोडत असल्याचा स्थानिकांचा आरोप। पुणे रेल्वे स्थानकावर एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानानं वाचला वृद्ध वारकऱ्याचा जीव। धावत्या ट्रेनमधून खाली पडलेल्या वारकऱ्याला तातडीनं बाजूला केल्यानं अनर्थ टळला। आशिष वाघचौरे यांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक। सांगली शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचं पुनरागमन। शिराळ आणि वाळवा तालुक्यातही पावसाची हजेरी। मात्र जिल्ह्याचा पूर्व भाग अजूनही प्रतीक्षेत। भंडाऱ्यात शिवसेनेच्या आंदोलनानंतर गोसे खुर्दच्या कालव्यातून पाणी सोडलं। समाधानकारक पाऊस न झाल्यानं भात शेती करणारे शेतकरी हे अडचणीत आले होते। भंडाऱ्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। धानाची रोपं करपली। पाण्याअभावी शेतात भेगा पडल्या। बुलढाणा जिल्ह्यात 70% पेरण्या पूर्ण। काही भागात पिकं उगवली, मात्र पावसानं घेतली विश्रांती। नाशिकच्या निफाड तालुक्यात देवगाव मंडळातील पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। खरीप पिकांसाठी पीक विमा न मिळाल्यानं आंदोलन। नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या। आतापर्यंत केवळ 43% क्षेत्रावरच पेरणी पूर्ण। कापूस, सोयाबीन, कडधान्य, ज्वारी, मका इतर पिकांवर पेरण्या लांबल्यानं दुष्काळाचं संकट। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर दुष्काळाचं गडद सावट। पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात। खोल समुद्रात संपर्कासाठी मच्छीमारांना सॅटेलाइट फोन मिळणार। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती। आपत्कालीन प्रसंगी मच्छीमारांना तात्काळ मदत मिळणार। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन आजपासून बंद। पालकमंत्री जयकुमार गोरेंचा आदेश। या निर्णयामुळे आता दर्शन वेगानं होणार असल्याचं भाविकांनी व्यक्त केलं समाधान। सांगलीच्या मिरज तालुक्यात बुधगावात